याच्यामध्ये महेश बादलीचं नाव येणार का नाही साहेब आमची विनंती. त्याचवेळी मग त्यांनी साहेब असं नाहीये साहेब का असतं एखादा त्यावेळी का असतं प्रेशर असतो हा लक्षात त्याला असं असू शकतो मग त्यांनी ठेवला असता महेश बालदीचं नाव घेतला तर आम्ही असं करून टाकेल. परंतु कसं आहे आज तो बोलतोय मी काय बोलतो तुझा महेश बालदीबद्दल ते आहे असतं कसं आहे परत तपास साहेब काय आहे सीडीआर काढा महेश बादली सीडीआर काढा तपास थोडा 5 मिनिट आम्ही जातो आम्हाला काय नाही तुमचं फक्त कसं आहे परत तपास. म्हणजे आज मला सांगा आज एक मुख्य आरोपी भले तो कोण असतो ते बघा संविधान बाबासाहेबांच्या संविधान पुढे कोण मोठा नाही म्हणून मी काय बोलतो साहेब फक्त एकच मी बोलतोय की आज कोणीही असू दे लहान असू दे मोठा असू दे त्यावेळी त्यांनी नाही दिला पण आज तो बोलतोय मग मला एकच विनंती करतोय साहेब असं नाही का आम्ही नाही तर आम्ही फक्त विनंती करतोय याच्यावरती फक्त जे आहे महेश बालदीचं याच्यामध्ये तुम्ही शेवटची विनंती आहे शेवटची मारहाण करणारे आरोपी आणि महेश बादली यांचे व्हिडिओचे सीडीआर करा आणि मग गुन्हा दाखल करा. सीडीआर करा. दुसरी गोष्ट मारहाण झालं साहेब मारहाण झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी महेश बादलीला फोन केलेत का मारहाण करण्यापूर्वी महेश बादली फोन थांब ना हेच मग गुन्हा दाखल होतच आहे. सीडीआर जाऊन तिथे मातीना घ्यायला तिथेच गेले म्हणताय ना तुम्हीच गुन्हा दाखल गुन्हा दाखल होते सीडीआर ज्यावेळेस माझ्या पहिला गुन्हा दाखल केलेला तर तो माझ्या बाहेर फक्त एकच आहे साहेब म्हणजे कसं आहे की आमच्या ताईने एक निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ आहेत सर्व आहेत जे झालेलं आहे विनयभंग आहे आणि आपण पण म्हणजे असं असतं ना म्हणजे खूप वेळा असं सांगतात झालं हे कोर्टात फायनल होणार म्हणजे एक तुम्ही लोक सरळ म्हणजे आम्हाला सांगतात अरे नाही ते कोर्टात एफआयआर झालेली आहे ते काय खरं आहे काय खोटं आहे ते तुम्ही म्हणजे तुम्ही सांगतात आम्हाला माहित नाही. पण आता हेच आहे की ताई माझे सांगितले आम्ही सर्व आणलेलं आहे साहेबांनी पण तिकडे बोललेलं आहे.